समाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत नेमीचंद्रजी चक्रवर्ती महामुनिराज यांच्या लेखणीतून कर्मकांडाची जी रचना झाली त्यातील प्राथमिक संदर्भ घेऊन या ठिकाणी कर्णानुयोग दीपक या ग्रंथाची रचना झाली आणि मग त्यामध्ये चारी गतीचं स्वरूप मार्गणेमध्ये या ठिकाणी सांगत आहेत आणि ते चारी गतीचं स्वरूप या ठिकाणी सांगून आज स्त्रियांच्या आणि मनुष्यांच्या मध्ये किती भेद आहेत हे या ठिकाणी सांगतात। इंद्रियों का आकार कैसा है? चक्षु इंद्रिय का आकार मसूर के समान, श्रोत्र इंद्रिय का आकार यवनाली के समान, घ्राण इंद्रिय का आकार तिल के फूल समान, रसना इंद्रिय का आकार खुरपा के समान और स्पर्शन इंद्रिय का आकार अनेक प्रकार का है। आता पूर्व चर्चेमध्ये एकेंद्रियांच्या पासून पंचेंद्रियांच्या पर्यंतचा जो विषय आहे त्या विषयाच्या क्षेत्राची मर्यादा सांगितली होती। आता ते इंद्रियांचा जो मूळ आकार आहे तो आकार कसा आहे तर सांगितलं। चक्षु म्हणजे डोळे, डोळ्यांचा आकार। आता हे आपण सगळं मोठं डोळे दिसतात पण त्याच्यामध्ये एक लाल काळे बुबुळ म्हणतोय आपण, आतलं बुबुळच म्हणतोय ना त्याला, हां ते बरोबर काळीमध्ये काळा आहे त्याच्यातनं सगळं दिसत असते। हे बाकीला सैल पांढरं वगैरे आहे त्याच्यात काही दिसत नाही आणि त्याचा आकार कसा आहे? मसुराच्या दाण्यासारखा आहे। कसा आकार आहे त्याचा? मसुराच्या दाण्यासारखा त्याचा आकार आहे। श्रोत्र इंद्रिय का आकार यवनाली के समान। श्रोत्र म्हणजे काय? कान, आणि कानातला आकार कसा आहे? यव म्हणजे गव्हासारखा एक धान्य, त्याच्यासारखं ते नाली, नाली म्हणजे अशी पैपसारखं, हां तेच की देठ म्हणजे असं पैपसारखं म्हणायचं, तसं त्या श्रोत्राचा आकार आहे म्हणजे कानाच्या कर्णेंद्रियाच्या मुख्य इंद्रियांचा तसा आकार आहे। परत पुढं काय सांगितलं? घ्राण इंद्रिय का आकार तिल के फूल के समान। घ्राण म्हणजे काय? नाक, आणि नाकाच्या इंद्रियाचा जो मुख्य आत ज्याच्यामुळं वास्तविक वास घेतलं जातं ते या ठिकाणी असते, त्याचा आकार कशासारखा आहे म्हणून सांगितलं? तिळाच्या फुलाच्या आकाराचा तो आहे। रसना इंद्रियाचा आकार खुरपा के समान। रसना म्हणजे काय? जीभ, जिभीचा आकार कसा आहे? खुरप्यासारखं। आणि स्पर्शन इंद्रिय म्हणजे चर्म, त्याचे अनेक प्रकार आहेत म्हणून सांगितलं। किती प्रकार आहेत? अनेक प्रकार। आपण वास्तविक आपल्या जीवनाला हे का सांगायचं आहे समजावून? हे समजलं तरी इंद्रिय शाश्वत काय नाशवंत, आणि त्या इंद्रियांच्या आहारी किती जायचं आणि किती जायचं नाही हे केव्हा कळणार आहे? ह्याचं सगळं ज्ञान झाल्यानंतर। आणि ज्ञान पुस्तक येऊन चालणार नाही, ज्ञान आपल्याला भाव दाखवणारं, भाव समजावून सांगणार। म्हणून जे स्वाध्यायाचे 8 भेद, सम्यक ज्ञानाचे 8विध सम्यक ज्ञान सांगितलं, त्याच्यात शब्दार्थ, व्यंजनार्थ, परत उभयार्थ, भावार्थ,
असं सांगितलं की नाही? भावार्थ का सांगितलं महत्वाचा? किंवा 5 प्रकाराचे जे भेद सांगितले त्याच्यामध्ये काय सांगितलं? स्वाध्यायाचे वाचना वाचलो, पृच्छना विचारलो, आमनाय पाठ केलो, अनुप्रेक्षा म्हणजे काय? चिंतन. आणि मग काय सांगितलं? धर्मोपदेश. त्याच्याशिवाय धर्मोपदेश नाही. हे समजावून जोपर्यंत आम्ही घेणार नाही तोपर्यंत अस्तित्व जो गुण आहे सम्यक दृष्टीचा, प्रशम, संवेग, अनुकंपानी आस्तिक्य गुणच आम्हाला कळणार नाही की कुणाचं काय अस्तित्व आहे. एकेंद्रियाचं काय अस्तित्व आहे, द्विंद्रियाचं किती अस्तित्व आहे, ते कुठं कुठं आहेत, काय काय आहेत, मग त्यांना वाचवण्याचे भाव कसं होणार, आणि ते झाल्याशिवाय चारित्र्याचं पालन कसं होणार, आणि चारित्र्याचं पालन झाल्याशिवाय मोक्ष सोपं नाही. देवता विषयासक्ता नारका दुःख विवला, ज्ञानहीनाचे तिर्यंच्या धर्मयोग्याही मानवा. धर्म करने योग्य एक ही गति है मानव धर्म. वो इसके लिए कही कि वहाँ पे परिपूर्ण सकल चारित्र का पालन होता है, और सकल चारित्र के पालन के बिना मोक्ष नहीं होता. और मनुष्य जन्म की सार्थकता देखिए, जन्म मिथ्यात्व के साथ हो ये वर्तमान में हमारे हाथ का नहीं है, ये पूर्व कर्म का उदय है. लेकिन मरते समय भी मिथ्यात्व के साथ ही मरे ये हमारा दुर्भाग्य है. वर्तमान में हमारा जन्म जो हुआ है वो पूर्व कर्म के निमित्त से हुआ है, मिथ्यात्व के साथ. इसलिए हम वर्तमान में उसको ज़्यादा दोष देते नहीं बैठेंगे. लेकिन जीवन भर जीकर मरते समय भी मिथ्यात्व के साथ मरेंगे तो ये दोष हमारा होगा वर्तमान का. वैसे सिर्फ सम्यक दर्शन चारण करके चलेगा क्या? ज्ञान अपने आप सम्यक होता है, उसको चारित्र भी चाहिए, और वो चारित्र को पालन करना इस मनुष्य गति का सबसे बड़ा ध्येय, और उससे भी बड़ा ध्येय समाधि साधना. आप भले मंदिर सोने के ईंट के बनवाइए, आप भले उसमें प्रतिमा रत्नों की रखिए, अगर उस रत्नों की प्रतिमा रखी हुई है सोने के मंदिर के ऊपर, पीतल का भी कलश नहीं है, तो मंदिर अधूरा कहा जाता है. तो मंदिर अधूरा कहा जाता है. इसलिए मनुष्य जन्म की सार्थकता क्या है? सिर्फ दीक्षा नहीं, उसके साथ समाधि भी है. और आचार्य भगवंतों ने भगवान के वाणी से सुने हुए जिनवानी में हर समय चारित्र का वर्णन करते समय ये 5 महाव्रत, 5 समिति, गुप्ती, आवश्यक क्रिया, 7 विशेष गुण आदि सब के माध्यम से 28 मूल गुणधारी साधु ही सम्यक्त्व के साथ है, तो सच्चे साधु के रूप में स्वीकार है. और साधु के समाधि को ही वास्तविकता समाधि को कहा है. और आज वर्तमान में आचार्य भगवंत विद्यासागर महाराज जी ने अनेक नवयुवकों को दीक्षा देकर मोक्ष मार्ग, वासना का क्षेत्र, कामना का क्षेत्र बना दिया. और उनके पश्चात या उनके साथ साथ चलते समय आचार्य भगवंत विशुद्ध सागर महाराज जी, उन्होंने भी अनेक नौजवान युवकों को इस मोक्ष मार्ग में, जिस उम्र में मजा मौज मस्ती करके इंद्रियों का आनंद लेना चाहिए, उस उम्र में पंच परमेष्टियों का आनंद और पंचम गति का आनंद सुकर करने के लिए अनेक दीक्षाएं दे दी. उसमें से एक उपसंघ भी नांद्रे, महाराष्ट्र के नांद्रे में, वहाँ पे पूज्य सारस्वत सागर जी महाराज, पूज्य जयंत सागर जी महाराज, पूज्य सिद्ध सागर जी महाराज और चुल्लक श्री श्रुत सागर जी महाराज जी का चातुर्मास चालू है. उसमें
25 तारीख को 2 दिन बाद अभी सिद्ध सागर महाराज जी का वहाँ पे दीक्षा दिवस, इस तारीख को दीक्षा आचार्य ने दी थी, दीक्षा दिवस है। अभी पूज्य सारस्वत सागर जी का दीक्षा दिवस हो गया, जैन सागर जी का। ये क्या है साधु वर्ग? अभी अपन ने वहाँ पे दीक्षा दे दी एकेडमी में, हॉस्पिटल में। दीक्षा का मतलब क्या है? ये प्रदर्शन का काम नहीं है, ये आत्मदर्शन का काम है। लेने वाला आत्मदर्शन के भावना से लेता है और देने वाला आत्मदर्शन के भावना से दीक्षा देता है। तो ये परम पूज्य सिद्ध सागर महाराज जी के दीक्षा दिवस, उनको जल्दी से जल्दी उनकी मति यानी ज्ञान सारस्वत हो, उनकी जीवा पर सरस्वती वास हो, उनका जीवन धर्म की चर्या करते समय हर समय जयंत हो, यानी हर समय उनकी चर्या जयवंत रहे और परिणामों में विशुद्धि लाकर उनकी आज नाम स्थापना से वो सिद्ध सागर जी है, भविष्य में जल्दी से जल्दी वो भाव स्थापना से सिद्ध सागर बनकर सिद्ध शिला पर विराजमान हो, ऐसा आशीर्वाद और हम सब लोगों की भावना उनके साथ है। कारण दीक्षाचं मनुष्य जन्मच ह्याच्यासाठी आहे, पूर्ण परिपूर्ण धर्माची भावनाच मनुष्य गतीमध्ये मिळत असते आणि ती आपल्याला मिळाले। मग आमची अवस्था कशी होती एक एकदा माहिती आहे का? आम्हाला लहानपणी गोष्ट होती सश्याची आणि कासवाची, होती काय? तुम्हाला ऐकून माहिती आहे? सश्यासारखं पळत 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 ससा आणि कासवाची शर्यत लागली। पळत 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 ससा गेला आणि शेवटला 1-2-4च पाऊल शिल्लक राहिलेत आणि त्यावेळी तो काय केला? अजून कासव लई लांब आहे, येऊपर्यंत झोपूया म्हणला आणि झोपून टाकला। आणि त्याला अशी झोप लागली, मागणं कासव येऊन कधी पुढे गेलं त्याला कळलं सुद्धा नाही। आज कित्येक लोक शाळेची शिकणारी मुलं मुली वर्षभर अभ्यास करतात करतात करतात, शेवटला आजारी पडतात। ऐन टायमाला करणं महत्वाकांक्षी करणं होता, कधी कोण सांगितलेलं त्याला पटलंच नाही, गुरूंच्या बरोबर मायाचारी केला, विद्या सगळी शिकला, पण ऐन महत्वाच्या वेळेला त्याची विद्या नष्ट झाली। साधूंच्या जीवनात सुद्धा असंच असते, लक्षात ठेवा। म्हणून हे स्वाध्याय कशासाठी? ही इंद्रिय, हे 24 टाणा, हे कर्मकांड कशासाठी शिकायचं असते? आपल्या स्थिरतेसाठी शिकायचं असते। आणि महत्वाकांक्षी व्यक्ती शिकत काही नाही कधी, त्याला प्रत्येक वेळेला शिकवण्याची सवय लागलेली असते आणि ती इतकी सवय लागलेली असते की शिकायच्या वयात सुद्धा ती शिकवण्याची भूमिका ठेवत असतो। म्हणून एकमेव मनुष्यगती अशी आहे, परिपूर्ण धर्म करण्याची संधी आहे आणि ती तुम्हाला आम्हाला आहे का? आपण माणूस आहे, जर चिमकुरा घेऊन बघा बघूया, शुद्धीत आहे काय? सगळी आहे, जिवंत आहे, कोम्यात कोण नाही। आम्हाला एक कळलं पाहिजे, आज वर्षाची सुरुवात आहे जैन धर्माप्रमाणे। आज महावीर भगवंतांचं शासन केवलीच्या म्हणजे केवल ज्ञानाच्या अपेक्षेनं वीर शासन जयंतीला झालं, पण मोक्षाच्या अपेक्षेनं आजपासून काल ते मोक्षाला गेले आणि आजपासून भगवान महावीरांचं शासन चालू झालं त्या ठिकाणी। म्हणून प्रतिपदा आपला जैन धर्मात ही प्रतिपदा फार श्रेष्ठ असते, महत्त्वाची मानली जाते। आपण संकल्प केला पाहिजे मायाचारीनं रहित जगण्याची, खऱ्या देवशास्त्र गुरूवर श्रद्धा समर्पण करण्याची आणि व्यवहार सम्यक दर्शनाबरोबर हा जो अस्तित्व गुण आहे, प्रत्येक द्रव्याचं ठरलेलं अस्तित्व आहे, ते अस्तित्व गुण, ते अस्तित्व स्वीकारून
मग ते अस्तित्व नुसतं दिसणारं नाही, ते अस्तित्व कर्माचं सुद्धा आहे. ते अस्तित्व कशाचं आहे? कर्माचं सुद्धा आहे. की कुठलाही जीव जो वागतो तो त्याच्या कर्माच्या उदयात वागत असतो. पण कर्माचा उदय जसा येईल तसं वागायलाच पाहिजे असं समजणारा मिथ्यादृष्टी असतो, कर्मसिद्धांतावर विश्वास असून सुद्धा. आणि त्या कर्मावर पुरुषार्थानं विजय मिळवता येतो आणि तो पुरुषार्थ केला पाहिजे अशी ज्याची मनात धारणा आणि संकल्प असतो तो सम्यक दृष्टी असतो आणि तो भविष्यात मोक्षाला जात असतो. म्हणून नुसता कर्मसिद्धांतावर विश्वास असून चालणार नाही. त्या कर्माला नाश करण्याची ताकद आत्म्यामध्ये आहे आणि तो आत्मा पुरुषार्थवान आहे. पुरुष अर्थ, पुरुष म्हणजे आत्मा आणि आत्म्याच्या स्वभावासाठी, स्वरूपासाठी, त्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न केला जातो त्याला पुरुषार्थ म्हणतात. आम्ही हा पुरुषार्थ खरा अर्थ दीक्षा घेण्यासाठी, पुरुषार्थ खरा अर्थ समाधीसाठी, पुरुषार्थ हा खरा अर्थ श्रेणी चढण्यासाठी आहे. त्याला आम्ही प्रत्येक गोष्टीत जरा पुरुषार्थ कर लग्न होते, जरा पुरुषार्थ कर घर बांधून होते, जरा पुरुषार्थ कर अधिकारी होतोस, जरा पुरुषार्थ कर श्रीमंत होतोस. धर्म सोडून सगळ्या ठिकाणी ह्या शब्दाचा आम्ही वापर करालो आणि धर्माच्या ठिकाणी जिथं करायला सांगितलं तिथं कर्म. कर्म आहे काय करायचं, कर्म आहे काय करायचं, कर्म काय. पण कर्माला जिंकले ती लोक पुण्यानं जिंकले नाहीत, पुरुषार्थानं जिंकले. जे भगवंत झाले ते 100% पुण्यानं भगवंत झाले नाहीत. पुण्य त्यांचं 5-25% निमित्त होतं. बाकीचा सगळ्यात जास्त अंश पुरुषार्थाचा होता. लक्षात, पुरुषार्थाचा होता. समाधीच्या वेळेला एक एक साधूंना पंचपक्वानाची थाळी दाखवली, असं वास येणारं. आज मी ज्या चौक्यात गेलतो ना, बोरगाव्यांच्या, शीतल बोरगाव्यांच्या, सगळं सांगितलं, मला काय वाटलं नाही. आणि नुसतं त्या भाताच्या फोडणी भातावरचं टोपण काढलं, अशी वाफ बाहेर आली, असा वास आला त्याचा, काय तुम्हाला सांगू. आता तसं त्याचं पंचपक्वानाची थाळी दाखवतात की नाही, तेव्हा असं गरम गरम त्याचा वास नुसता पगून नाही, त्या शपक राजाच्या 5 इंद्रियाची परीक्षा तिथे घ्यायची असते. बघताना डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे, वास घेताना नाकाला चांगलं वाटलं पाहिजे, गरम गरम आहे हाताला म्हणजे खायला चमड्याला चांगलं वाटलं पाहिजे, त्याच्यात लोण मीठ सगळं आहे, जिभीला चांगलं वाटलं पाहिजे. आणि तिथं म्हणायचं असतंय, काय भाजी झाले, काय भात झाले, काल काय पापड झाल्या, काय भजी झाले, म्हणजे कानाला सुद्धा ऐकायला. आणि एवढं सगळं करून पण ज्यावेळी तो शपक म्हणतोय मला नको, त्या शपक राजाचं समाधी मरण चांगलं होतं. आणि एवढा पुरुषार्थ करून आपल्या शास्त्रात एक उदाहरण आहे. एक शपक राजाच्या पुढं केवळ पेरू पिकलेला ठेवला. बायकांना काय सांगायचं, त्या नियमानंच मायाचारी असतात, काय त्याच्यात. आणि मी म्हणत नाही, कुंद कुंद भगवंत म्हणतात. केवळ ज्ञान जसं स्वाभाविक 4 घाती कर्माचा नाश झाल्यावर होतो, तसं महिलांचा स्वभावच स्वाभाविक कसा आहे, कुणी असू तिथे मायाचारीच असतात. त्यांच्या लक्षातच येत नाही आपण कुणाबरोबर कुठं किती कसं वागायला लागलो. त्यांना वाटते आपण समोरच्याला फसवतोय, समोरच्यांच्यापासून झाकून ठेवतोय. काही नसते, लक्षात ठेवा, काही नसत्यात या गोष्टी. त्या महिलेला एवढं कळायला पाहिजे होतं की महाराजजी समाधी घेतलीत, सल्लेखना घेतलीत,
तिथं आपण काय चढवायला पाहिजे एवढं सुद्धा त्या महिलेला कळलं नाही आणि तिनं पिकलेलं पेरू चढवला. काही शास्त्रात फुट्टी गाई आहे, फुट्टी गाई, वाळूक वाळूक. आणि ते महाराजांचा काही क्षण राहिला होता मृत्यूचा, यमसल्लेखना चालू झालती आणि ते नुसता फुट्टी गाई त्या पेरूचा वास आला आणि महाराज मनातल्या मनात म्हटले तेवढे एक खाऊन जर समाधी घेतली असती तर बरं झालं असतं. आणि तेवढ्यात आयुकर्म बांधला. त्याच पेरूमध्ये तिथंच किडावून पेरूतला जन्मले. एवढी साधना करून फक्त बाह्य निमित्त एक गावलं. पण बाह्य निमित्त काय, पंचपक्वानाची ताटली दाखवणाऱ्या साधूला पण बाह्य निमित्त होतं की नाही बिघडायला? बिघडले. पुरुषार्थ जागा केला आणि नुसता पेरूला बघून पुरुषार्थ जागा केला नाही. त्या महाराजांना पण माहित होतं आता मी खाऊ शकत नाही, माझी यमसल्लेखन आहे, शेवटच्या गटकेत आहे, सगळं माहीत असून भाव केले आणि फुकट किडावून जन्मले. म्हणजे पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ क्रिया नव्हे. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ परिणामात्मक क्रिया. आणि तुम्हाला आम्हाला आता इथं फुडणी भात आहे पुढं तुमच्या? फुडणी भात आहे काय पुढं तुमच्या? नाही. वास आलाय, डोळ्याला दिसालय, गरम आहे का थंड आहे काय आहे? नुसतं आम्हाला नाव ऐकलो फुडणी भात खायला पाहिजे, फुडणी भात खायला पाहिजे, हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. आम्ही मस्त म्हणतोय अनादिकालापासून खाऊन खाऊन कंटाळा आलाय, पण पुढं आल्यावर म्हणून अस्तित्वाचा अर्थ, सम्यक दर्शनाचा अर्थ केवळ वस्तूचं स्वभाव जाणणे नव्हे, स्वरूप जाणणे नव्हे. त्याच्यापासून मी भिन्न आहे, ते द्रव्य भिन्न आहे, माझं द्रव्य भिन्न आहे, त्याचे गुण वेगळे आहेत, माझं गुण वेगळं आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे, माझं अस्तित्व वेगळं आहे. हे सगळं कळलं पाहिजे आपल्याला. आणि ही कळण्याची क्षमता फक्त मनुष्यगतीत आहे. ही समजावून घेण्याची क्षमता फक्त मनुष्यगतीत आहे. त्याचा पुरुषार्थ करण्याची क्षमता फक्त मनुष्यगतीत आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकावरचं ढोरं, काय असंच आहे ना? किती हाकला हाकला परी परी येती परी पिकावर, हे असंच आहे. हां, खसखस आहे एवढं दाण्या एवढं मन आहे त्याचं. हां, खसखस एवढं दाण्या एवढं मन आहे, पण त्याच्यात आभाळ सुद्धा मावायला तयार. ही आमची अवस्था आहे. म्हणून आज पाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. स्वाध्यायाच्या माध्यमातून शिका. जो चाहा, जितना चाहा, जब चाहा, जैसा चाहा, क्या आज तक मिला? आचार्य भगवंत विद्यासागर महाराज म्हणतात हे मिळालं नाही, हे माहिती आहे, तरीसुद्धा आम्ही का त्याच्या आहारी चढलो, विषयांच्या का त्या पंचेंद्रियाच्या आहारी चढलोय? आणि एवढा सुंदर मनुष्य जन्म, एवढी चांगली निरोगी काया, एवढं चांगलं देवशास्त्र गुरूंचं शरण, आम्ही स्वतः गुरुस्थानावर बसलो, तुम्ही त्यांची पूजा करण्यासारख्या उच्च श्रावक स्थानावर बसला. एवढं कळून जर आम्ही परत आमच्या मनाला पुरुषार्थ न करता ज्या गोष्टी कधी ना कधी सोडायच्याच आहेत, त्या गोष्टीसाठी कशाला आम्ही एवढं उठाठेव करायचं? काय करायचं? एक बूंद और कशाचा येऊ दे? हा, संसार वृक्ष गुळवा शटलेश संध्या. ते कुऱ्हाडीनं
झाड तोडलं ती शटलेशा, आणि हे लोंबकाळा लागलाय, एक पांढरं उंदीर, एक काळं उंदीर, त्याला कुरतडा लागलंय, खाली काय आहे, बारका बारका डबरा आहे, विहीर आहे काय, बरोबर, त्याच्यात हे जंतू फिरायला लागलेत, गांडूळ, हां साप आहेत काय, बरं मला काय माहिती ना, तुम्हाला एवढं माहिती आहे, त्याच्यात 4 किती मोठे साप आहेत काय, काय करायला लागल्यात, तोंड उघडून बसल्यात, फुसकारा सोडा लागलेत, वरनं ज्या थांपीला धरलोय पारंब्याला त्याला उंदीर कुरतडा लागलेत, खाली साप तोंड फाकून बसलाय, इंद्र वाचवायला विमान घेऊन आलाय आणि हे तोंड फाकून बसलाय, एक थेंब और एक बूंद, मधमाशीचं काय, मधाचं थेंब, कशाचं, मधाचं, और एक बूंद. त्या अज्ञानी जीवाला एवढं लक्षात आलं नाही, एका थेंबानं माझं पोट भरणार नाही, पण चुकून ती जर थांपी पारंब्या तुटल्या तर माझ्या खाली साप गिळायला तयार आहेत, इकडं साईडला गुरु हात द्यायला तयार आहेत, ये विमानात, तुला देवगतीत नेऊन देवाच्या ठिकाणी नेऊन सोडतो, तुला सुरक्षित बाहेर काढतो, नाही, और एक बूंद, और एक बूंद खा, एक थेंब मधामुळं तुझं पोट भरणार आहे, आयुष्यभर कधी खाल्लाच नाहीस, आयुष्यभर. त्यावेळेला त्या पारंब्याला लोंबकाळणाऱ्या जीवाला शेजारी असणाऱ्या गुरु आणि देवसुद्धा वाचवू शकत नाही. खाली आणि हत्ती काय करायला लागलाय, झाड हलवून झाडाला मुळासकट उपसायचा प्रयत्न करलाय. एवढे सगळीकडं चारी बाजूनं संकटात आहे. कुठं तर जरा पुण्य केलोय मी, त्यामुळं आम्हाला ते गुरु आणि तो देव वाचवायला आलाय. आणि हो काय म्हणतोय तेजुताई, और एक बूंद, और एक बूंद पे बाबा पे, एक बूंद काय, एक बाटली पे. ज्यावेळी पारंबी तुटील आणि खालच्या कुठल्या तर अजगराच्या तोंडात पडेल त्यावेळी कळेल. मग त्यावेळेला तिथनं सुटला आणि खाली पडायच्या वेळेत किती तुम्ही त्या देवाला, त्या गुरुला, त्या भगवंतांना आठवा, काही उपयोग होत नाही, काही उपयोग होत नाही. म्हणून हे स्वाध्याय समजावून घ्यायचं असते, म्हणून हे स्वाध्याय शिकायचं असते. एकेंद्रिय आदि जीवों की संख्या का प्रमाण क्या है? पृथ्वी का एक, जल का एक, अग्नि का एक और वायु का एक जीव असंख्यात असंख्यात है. वनस्पति का एक जीव अनंत अनंत है. शंख आदि द्विंद्रिय जीव, चींटी आदि तीन्द्रिय जीव, भ्रमर आदि चतुरिंद्रिय जीव, मनुष्य आदि पंचेंद्रिय जीव असंख्यात असंख्यात है. वास्तविक ते असंख्यात असंख्यात असं घ्यायचं आहे. संख्याता, तिथं ताला मात्रा काय, काना काय म्हणायचं, काना तो असल्यामुळं पुढल्या अचं ते संख्याच्या परत आणि अतोय, त्यामुळं असंख्यात असंख्यात जीव आहेत. एकेंद्रियामध्ये कोण कोण आहेत? पृथ्वी का एक, जल का एक, अग्नि का एक, वायू का एक आणि वनस्पती का एक. अग्नि का एक, वायू का एक पर्यंतचे जीव असंख्यात असंख्यात आहेत. वनस्पती का एक जीव अनंत अनंत आहेत. कर्णोद्योगी जीवांची गणना वनस्पती का एक जीवामध्ये होते. शंख आदी 3 इंद्रिय जीवांची संख्या, 3 इंद्रिय, मुंगी आदी 3 इंद्रिय, भ्रमर आदी चतुरिंद्रिय
आणि मनुष्य आदी म्हणजे मनुष्य, त्रिय, नारकी, देव ह्या सगळ्यांची संख्या असंख्यात असंख्यात आहे. एकेंद्रीय जीवों में एक बार प्रमाण बादर जीव एवं बहुभाग प्रमाण जीव सूक्ष्म जीव होते हैं. हाँ, उदाहरण म्हणून सांगतो. समजा एकेंद्रियांची संख्या 10 आहे. किती आहे? 10 आहे. तर त्याला हे जी बादर जीव आहेत ना त्याचा एक संख्या लिहिली 2. किती? 2. तर 2 गुण भागिले 5 किती झाले? 2 भागिले 10 किती संख्या झाली? 5. तर नाही, तर त्याचं करून एक वजा केलं एक भाग. त्याचं 2 जर संख्या धरली तर 10तनं 2 वजा केले. किती? 10तनं 2. 8 संख्या ही सूक्ष्मजीवांची. कुणाची? सूक्ष्मजीवांची. आणि 2 ही संख्या कशाची? बादर. म्हणजे त्याच्यात पण डोळ्याला दिसणारे किती आहेत? फक्त एक भाग प्रमाण आहे आणि बहुभाग प्रमाण सूक्ष्म जीवांचं आहे. बादर एकेंद्रीय जीवांच्या मध्ये एक भाग प्रमाण पर्याप्त म्हटलो नाही का अजून? बादर एकेंद्रीय जीवों में एक भाग पर्याप्त जीव बहुभाग प्रमाण अपर्याप्त जीव होते. आणि बादरांच्या मध्ये हे 2 इंद्रियामध्ये सुद्धा जर भाग केले, उदाहरण म्हणून घ्या, 4 भाग करायचा. एका संख्येची 4 भाग करायची. त्या 4 भागामधला एक भाग पर्याप्त आहे आणि बाकीचे 3 भाग अपर्याप्त आहेत. एकेंद्रियामध्ये एक भाग फक्त बादर आहे, बाकीचे 3 भाग सूक्ष्म आहे. 2 इंद्रियामध्ये एक भाग फक्त पर्याप्त आहे, बाकीचे 3 भाग बहुभाग अपर्याप्त आहे. तसंच सूक्ष्म एकेंद्रिय जीवांच्या मध्ये सुद्धा आता वर बहुभाग सूक्ष्म सांगितला, त्याच्यात सुद्धा सूक्ष्म एकेंद्रिय जीवांच्या मध्ये सूक्ष्म एकेंद्रिय जीवों में बहुभाग पर्याप्त जीव है और एक भाग अपर्याप्त जीव पाए जाते. आणि तिथं सुद्धा जर तुम्ही बघितला तर तिथं फक्त जरा उलट आहे. तिथं आचार्यांनी सांगितलं की बहुभाग पर्याप्तांचा आहे आणि एक भाग अपर्याप्त जीवांचा आहे. आपण तर कुठं लागतोय बघा. आपण एवढे दिवस जगलोय म्हणजे आपण पर्याप्त आहे काय अपर्याप्त आहे? ऐकू येत नाही. पर्याप्त आहे. तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईना धर्माची व्याख्या. म्हणून सगळ्यांनी जीवनाचा अर्थ मला धरून आपल्या धर्माचा अर्थ, आपल्याला मिळालेल्या सगळ्या परिस्थितीचा अर्थ फार समजावून घ्यायला पाहिजे. फार समजावून घ्यायला पाहिजे. एक गीत आहे, म्हणू काय नको? लई दिवस झालं तुमच्या पुढं म्हटलो नाही. एक गीत आहे, खरोखर त्याचा अर्थ समजावून घेतला तर बहुतेक आपल्या चुका आपल्याला सगळ्यांना लक्षात येतील. पण मनोरंजन म्हणून समजून घेतला तर त्यातलं काहीच लक्षात येणारं नाही. आणि समजावून घ्यायचं म्हणून जर घेतला तर बघा तुम्हाला आम्हाला किती पुण्य आहे, सगळं किती मिळालंय. जब तलक है प्राण तन में तब तलक है तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू, जाना है किस और प्राणी जानता
न तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू। काल के काजी तुझे जब लेने आएंगे, लेने आएंगे, स्वजन स्नेही उस समय कुछ कर न पाएंगे, कर न पाएंगे। जग में आया, जग में आया था अकेला, जाएगा भी तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू। दार के सम्यक निज में चेत जा प्राणी, चेत जा प्राणी। रत्नत्रय को धार लेय कति जिनवानी, कति जिनवानी। ऐकलंय? किती खायला घाला, कसलंही घाला, सगळ्यांच्या समोर खावा, सगळ्यांच्या माघारी खावा, सगळ्यांना सांगून खावा, सगळ्यांना बिन सांगता खावा, नवऱ्यापासून लपवून खावा, नवऱ्याला सांगून खावा, आईबापांच्यापासून लपवून खावा, आईबापांना सांगून खावा, कसेही खावा. देय है, देय है नश्वर की तेरी चेतना है तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू. ऐका दा, रोज तुम्ही बातम्या टी व्हीवर बघत असशीला, युद्ध चालू आहे, महापूर झाला, त्या उत्तराखंडमध्ये आभाळ कोसळलं, ढग फुटलं, घावलंच नाहीत मुडं. ऐका, तुम्हाला मरताना निदान आग द्यायला 2 माणसं जरी भेटली तरी तुमचं पुण्य आहे. आणि आम्हाला साधू झालेल्यांना मरताना कानात नमोकार मंत्र सांगायला एक गुरु जरी भेटले तरी फार मोठं पुण्य आहे, लक्षात ठेवा, फार मोठं पुण्य. पण त्या चिता देणाऱ्यालाच अडाणी समजत असेल, ते कानात नमोकार मंत्र सांगणाऱ्यांनाच आम्ही मूर्ख समजत असेल, तर मग तुमच्या चितेला आग देणं व्यर्थ आहे आणि मग समाधी करणं व्यर्थ आहे. साधूंनी काही नाही, लक्षात ठेव. म्हणून समजलं पाहिजे पुरुषार्थ काय. मग काय सांगितलं शेवटला, कपन का तुकडा शेवों का आखरी परिधान, आखरी परिधान. समझना है तो समझ ले मूर्ख वो नादान, मूर्ख वो नादान. चिता भी घर मिल सके तो धन्य होगा तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू. जाना है किस और प्राणी जानता न तू, जब तलक है प्राण तन में तब तलक है तू. म्हणून मला कुणीकडे जायचं आहे हेच आम्हाला कळणं. म्हणून धर्म आपण सगळे शिकतो, समजतो, सगळं करतो, पण सगळं तोंडानंच म्हणतो आम्ही. आणि ज्यावेळी आचरणात आणायचं असतं त्यावेळी सगळा धर्म खुंटीला टांगून सोडतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की कायम, आहे का लक्षात,
जर नवीन आल्यात लोक आज पाडव्याचं म्हणून सांगतो. सांगू काय नको? एक आजी होती. आजी कुठल्या गावात? ती जुताई कुठल्या गावात? कोथळीत. आणि तिचं आणि सुनाचं जरा सारखं कधी कधी तर मध जीव काय व्हायचं, खटकं उडवायचं. ही सारखी म्हणणार मी मरणारच आहे, मी मरतो बघ, मी मरतो बघ. सून सारखी समजूत काढणार, असं करायचं नसते, असं करायचं नसते, असं करायचं नाही. सगळं ती सासू जास्तच. एक दिवस भांडण झाले अमावस्याच्या दिवशीच. आणि ती सून समजावून सांगताना सोड मी मारायला जाणार आहे, सोड मी मारणार आहे. आता सून पण काय झाली ती वैतागली होती. ती म्हणली जा मरणार आहेस तर एकदा मर जा. मरायला चालली संध्याकाळी 9:30-10 वाजता. आणि ती गावात विहीर जरा लांब होती, गावाच्या बाहेर. अमावस्याची दिवस होतं. आणि ती जाताना काय गेली, कंदील घेऊन चालल्या, कंदील मारायला जाताना. मग जिवंतर सारखा एक शहाणा माणूस कुठं तर गेला असेल सांगलीला दूध भीत प्यायला, मसाले दूध भीत प्यायला गेला असेल. आणि येता येता त्याला आज काय तर कंदील दिसालंय. पहिला जरा भिला भूत भीत आहे काय म्हणून. पांढरी केस झालती ती आजीची देशमाने काकींच्या सारखं. आणि ते सगळं जरा भांडणात सुटली होती की केस, त्यामुळे जरा असं वाऱ्यानं हलत होती. ते कंदील तसल्यात ते जरा भूतासारखं दिसत होतं. भूतभीत आलं काय म्हणून. पण पैलवान गडी जीव हा. तो काय केला, धाडस करून जवळ गेला आणि बघितलं तर गल्लीतलीच आजी. आजी आली म्हणते ती, सईक म्हणते ती. आणि सईक म्हटली ती, कुठे चाललोय? मरायला चाललोय. मरायला झाल्यास होय, मग हातात कंदील कशाला घेतल्यास? विंचू विंचू वाटत चावलं तर. आता मरायला जाणाऱ्याला विंचू चावायची भीती असते का सांगा? हा, तसं दीक्षा घेणाऱ्यांना मागल्या घरातल्यांचं कसं होईल याचं काळजी करून दीक्षा घ्यायला जाताना रडत बसतोय तो. मग त्या आजीत आणि ह्याच्यात काय राहिलं? तसं धर्म स्वीकारताना, दीक्षा स्वीकारताना, सम्यक्त्व स्वीकारताना, समाधी स्वीकारताना धैर्य काम करते, समर्पण काम करते. महाबल महाराज सांगत होते, अंज की मग ती नाच की बिट्टाल तर जैन धर्म तर पालन होत सक्कीला. भीती सोडल्याशिवाय सम्यक दर्शन मिळणार नाही. आणि लाज सोडल्याशिवाय चारित्र्याचं पालन करणं शक्य नाही. म्हणून आज पाडवा आहे. ऐकायला काय श्रावकांनो, हां तुम्ही वेगळं काहीतरी समजून घेऊ नका. श्रावकांनो, आपण घोड्यासारखं आहे. लंबी रेस का घोडा व्हायचा आहे. हाऊस पॉवर नाव का देतात कुठल्या पण मोटरीला त्याला? तर घोडं कधी बसत नाही. बसणारं घोडं कधी जातीवंत असत नाही. ते कायम पळत असते. आणि किती पळलं तर ते खाली बसत नाही. तसं आपल्याला घोड्यासारखी ताकद, घोड्यासारखं जीवन जगायचं आहे. पळायचं आणि सश्यासारखं जाऊन थांबायचं नाही. आपल्याला घोड्यासारखं आहे. कर्माचे उदय येतात, भाव बदलतात, परिणाम बिघडतात. त्याच्यात संगतीचा प्रभाव, वय 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 म्हणतात. असं काहीही नसते. लक्षात ठेवा. आपला पुरुषार्थ आपण कायम स्थिर ठेवला पाहिजे. अन्यथा असं नाही. गड्या असंही मरायचं आहे, गड्या तसंही मरायचं आहे. रडून मरण्यापेक्षा लढून मर, गंजून मरण्यापेक्षा झिजून मर, लाचार होण्यापेक्षा स्वाभिमानानं मर. हेच जैनत्वाचं खरं लक्षण आहे. आणि ते आजच्या पहिल्या शुभ दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, तो पुरुषार्थ, ते धाडस, ते धैर्य, ते समर्पण, तो मायाचारीचा त्याग माझ्यात, तुमच्यात, सगळ्यांच्यात येऊ दे. आणि एक सिंह प्रवृत्तीसारखं जीवन, साधू जीवन आणि सिंह प्रवृत्तीसारखं समाधी मरण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना येऊ दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे.
वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे। ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा।